मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित होण्याची शक्यता। ओबीसींना सरसकट 27% आरक्षण लागू करण्याला सुप्रीम कोर्टाची नापसंती। आजच्या सुनावणीत भवितव्य ठरणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मैदानात उतरणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांचे प्रचार दौरे। उद्यापासून 30 नोव्हेंबरपर्यंत प्रचार सभा घेणार। छाननी पूर्ण झाल्यानंतर आजपासून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया। कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार आणि कोण बंडखोरी करत स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार याकडे लक्ष। कायद्यात तरतूद नसल्याने व्हीव्हीपॅटचा उपयोग नाही। राज्य निवडणूक आयोगाचं कोर्टात स्पष्टीकरण। व्हीव्हीपॅट आणि बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घ्यावी, काँग्रेस नेते प्रफुल्ल गुंडे यांची याचिका। शिवसेनेचा मंत्रिमंडळ बैठकीवरती बहिष्कार। ऑपरेशन कमळवरून शिंदेंच्या मंत्र्यांची नाराजी। भाजप मित्रपक्षांचे पदाधिकारी फोडत असल्याचाही आरोप। उल्हासनगरमधून तुम्ही सुरुवात केली, यापुढे एकमेकांना पक्षात प्रवेश देऊ नका। भेटीला आलेल्या शिंदेंच्या मंत्र्यांनाच मुख्यमंत्र्यांनी सुनावल्याची सूत्रांची माहिती। महायुती मजबूत, कुठेही मतभेद मनभेद नाहीयेत। नाराजी असल्यास समन्वय समितीमधून सोडवण्याचा प्रयत्न करू। शिंदेंच्या मंत्र्यांच्या नाराजीवरती बावनकुळेंचं भाष्य। आता परत कुणीतरी गावाला जाणार। शिवसेना भाजप वादानंतर आदित्य ठाकरेंनी शिंदेंना डिवचलं। स्वार्थापोटी मंत्रिमंडळाच्या बहिष्कारावर बैठकीवरती बहिष्कार टाकणं हा जनतेचा अपमान, ठाकरेंची टीका। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुठे समितीचा अहवाल आला। पार्थ पवारांना क्लीन चिट। अहवालानुसार दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी दोषी, पार्थ पवारांचं नाव नाहीच। मुंढवा जमीन प्रकरणाची चौकशी मुठे समितीला देण्याचा निर्णय चुकीचा। निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमायला हवी होती, रवींद्र धंगेकरांचं मत। अनगर नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थेटेंचा अर्ज बाद। आमचा नाद करू नका, भाजपचा जल्लोष करत अजितदादांना इशारा। तर राजन पाटलांची सून प्राजक्ता पाटील बिनविरोध नगराध्यक्ष झाल्याचाही दावा। अनगर नगरपंचायतीमध्ये अर्ज बाद केल्याच्या निर्णयाविरोधात उज्ज्वला थिटे कोर्टात जाणार। अर्ज भरताना कागदपत्रांची तपासणीही केली होती, माझा मुलगाही सोबत होता, मग त्याचीच सही कशी राहू शकते, थिटेंचा सवाल। बिबट्यांच्या उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा। शाळांच्या वेळेत बदल केलेत। नरभक्षक बिबट्यांना ठार मारण्याची परवानगी घेणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। मुळशी पॅटर्न फेम पिट्याभाई भाजपात। माझ्यावर संघाचे संस्कार असल्यानं प्रवेश, पण राज ठाकरे माझे कुटुंब प्रमुख। पक्षप्रवेशाच्या वेळेस अभिनेते रमेश परदेशींचं वक्तव्य। पुण्यातील पेट्रोल पंपावरती हल्ले आणि हाणामारी वाढली। हल्ले थांबवले नाही तर पेट्रोल पंप 7 वाजता बंद करू। पेट्रोल पंप असोसिएशनकडून पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन। मुंबई विमानतळावरती उद्या दुरुस्तीची कामं केली जाणार। सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रनवे बंद राहणार। वार्षिक देखभालीसाठी धावपट्टी बंद ठेवण्याचा निर्णय। राज्यातील छोटे भूखंड आता विनाशुल्क नियमित होणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश। तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार कायदेशीर केले जाणार। मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका वाढला। जळगाव, धुळे आणि नाशिकमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा। तापमानातील घट पुढील 1 ते 2 दिवस कायम राहणार असणार। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोईला आज अमेरिकेतून भारतात आणलं जाणार। अनमोल हा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ। अनमोल बिश्नोईला मुंबईत आणून त्याची चौकशी करा, जयचंद सिद्दीकी यांची मागणी। लवकरात लवकर कारवाई सुरू करण्याचीही मागणी। भारतावर प्रेम करणारा, देशाचा अभिमान असणारा प्रत्येक जण हिंदू। सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। वैयक्तिक उपासनेच्या पद्धतींकडे दुर्लक्ष करणारा राष्ट्रभक्त हा हिंदूच, भागवत यांचं विधान। बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची आज अधिकृत घोषणा होणार। एनडीएच्या विधिमंडळ बैठकीनंतर अधिकृत शिक्कामोर्तब होणार। नव्या सरकारचा उद्या पाटण्यामध्ये गांधी मैदानात शपथविधी सोहळा पार पडणार। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।